घरात अलीकडे असे प्रसंग सारखेच येत. मन त्यांनी जणू निर्ढावलं होतं त्याचं. अण्णा आई आल्यापासून जणू घराचं स्वास्थ्यच बिघडलं होतं. चटकन त्यानं रेडिओ ऑन केला. मोठ्या सुरातलं गाणं सुरू केलं. भजन होतं. सूर कमी करायचे भान त्याला राहिलेच नाही. अण्णा मात्र पाहत होते त्याच्याकडे. त्यांचं स्तोत्र चाललं होतं ना. आवाजाचं भान होतं कुणाला? रेडिओवरचा अभंग, अण्णांचे स्तोत्र, जणू स्पर्धाच लागली होती दोघांत. स्मितानं आतूनच चटकन खून केली. त्यानं रेडिओ एकदम ऑफ केला. अण्णांचं स्तोत्र चालूच होतं. कालचा प्रसंग त्याला आठवला. रात्री कीर्तनाला जाऊ नका असं बजावलं असताना अण्णा गेले होते कीर्तनाला. रात्री केव्हा तरी उशिरा आले परत. आईनंच दार उघडलं. अण्णा आल्या आल्या कीर्तनातला अभंग सुरूच. स्मिता श्रीधरला सांगत होती, बजावत होती. श्रीधर आता केविलवाना झाला होता. रात्रभरचं जागरण त्याला असह्य होत होतं. पण तो मुकाट होता. फक्त आईसाठी, आईसाठीच. आईसमोर अण्णांचा अपमान करणं शक्यच नव्हतं त्याला. स्मिताचं मन सांभाळावं तर आई अण्णांना काय वाटेल? त्या दोघांना सांभाळावं तर स्मिता अबोल बनतीये. काय करावं? काय करावं तरी काय? अहो हे काय? असं काय भ्रमिष्ठासारखं बघताय कुठेतरी एकटक? कुठे लक्ष आहे तुमचं? तो खोलीत येऊन बसला होता. काय चाललंय, कोठे आहोत याचा त्याला पत्ताच नव्हता. डोक्यात एकच विचार, तू मार्ग काढ यातून सुटण्याचा. स्मिता सांगत होती त्याला, बरं का, मी सांगितलेलं ऐकताय ना? असं करूया, नाहीतर गावातच एक खोली बघूया. राहतील ती दोघं तिथंच. पाठवू दर महिना पैसे मनी ऑर्डरने. काय? पण आता इथं नको बाई त्यांना ठेवून घ्यायला. आता फार झालं. माझ्याच्यानं नाही सहन होत आता हे सारं. घराचा नुसता उकिरडा झालाय. मला नाही आवडत त्यांचं हे गलिच्छ वागणं. आता मला जरा निवांतपणा हवाय. कारण माहिती आहे ना तुम्हाला, आता माझ्या डोक्याला मुळीच त्रास खपणार नाही.